आवाज येतोय? ओके, थँक्यू. स्क्रीन दिसते? थँक्यू. येस, स्वप्नील सर. तर हे जे अननोईंगलीचे तिकडे मार्क्स येतात ना स्क्रीनवर, हां हां. ते जर घालवायचे असतील ना तर या मीटिंगच्या सेटिंग मध्ये एक अनोटेशन म्हणून ऑप्शन आहे. ओके. त्याच्या राईट साईडला तुम्ही गेल्यानंतर सेटिंग मध्ये अनोटेशन म्हणून ऑप्शन आहे, तो ऑफ केला ना तर तुम्ही फक्त चेंज करू शकता. राईट साईडला का? दुसरं कोणी करू. हा, सेटिंग मध्ये आहे अनोटेट म्हणून एक ऑप्शन असेल. ओके, झूमच्या सेटिंगमध्ये. हा, ओके. अनोटेट म्हणून बटन येते, त्याला ओके. ते ऑफ असं ते ऑन केलं तर तुम्ही फक्त चेंज करू शकता, आम्ही काही नाही करू शकणार. ओके. ओके. ठीक आहे. चल, ओके. चालू करायचं आपण? येस, आपलं परवा बोलणं झालं तरी आपण 2-4 मिनटं वाट पाहिली तरी. लेव वायगोट्स्की याची आपण सोशिओ कल्चरल थेअरी ऑफ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट ही थेअरी आपण बघणार आहोत. या थेअरीमध्ये जसं आत्ता आपण पीएजीची कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटची थेअरी पाहिली, त्या कॉग्नेटिव्ह थेअरी बरोबरच लेव वायगोट्स्की यांनी ही थेअरी मांडली आणि त्यांनी सांगितले सोशिओ कल्चरल म्हणजे जे सोशल एक्सपेक्ट असतात किंवा कल्चरल एक्सपेक्ट असतात त्याचा व्यक्तीच्या कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये मोठा वाटा असतो, असं लेव वायगोट्स्की यांनी त्यांच्या त्या अभ्यासामध्ये त्यांनी सांगितलं. लेव वायगोट्स्की यांनी जो ज्याला आपण सामाजिक सांस्कृतिक विकासाचा म्हणजे सोशो कल्चरल जे आज थेअरीचा जो सिद्धांत त्यांनी सांगितला, हा मुळात सोशल इंटरॅक्शन आणि कल्चरल कॉन्टॅक्ट यावरती आधारलेला आहे. तू वाचत असाल, समोर तर दिलंय. ती Vygotsky the social cultural theory of cognitive development emphasize the fundamental role of social interaction and cultural context and language in the development of cognitive process. Unlike Piaget theory, which focuses on stages of individual cognitive development, Vygotski's theory underscores the influence of external factor and social environments on cognitive growth. इथं आपण पाहिलं की पेयाजेची थेअरी ही कशावरती डेव्हलप, त्याचे ज्या आहेत ते फोकस ओनली स्टेजेस ज्या होत्या इंडिव्हिज्युअल कॉग्नेटिव्ह डेव्हलप त्याच्यावरती. पण वायगोट्स्कीच्या थेअरीमध्ये ते सांगतात की जे काय एक्सटर्नल फॅक्टर जे आहेत, जे सोशल एन्व्हायरमेंटमधले असेल किंवा कल्चरल एन्व्हायरमेंट असतील, ते इन्फ्लुअन्स करतात कॉग्नेटिव्ह ग्रोथवरती, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटसाठीच्या. त्याच्याबद्दलची एक माहिती आपण इथे आज खरं तर घेणार आहोत. लेव वायगोट्स्की हे रशियन मानसशास्त्रज्ञ होते. रशियन सायकोलॉजिस्ट म्हणून त्यांना त्या कालखंडामध्ये बऱ्यापैकी मान सन्मान आपल्याला मिळालेला दिसून येतो. त्यांनी सांगितलं की कॉग्नेटिव्ह जो डेव्हलपमेंट आहे ही एकट्याने घडणारी प्रोसेस नसून ती सामाजिक परस्पर संवाद, ज्याला आपण सोशल इंटरॅक्शन म्हणतो, त्या सोशल इंटरॅक्शनद्वारे ती घडत असते. म्हणून त्यांच्या कोलॅबरेशननी
आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येतं की त्याचा मोठ्या सोशल इम्पॅक्टचा, सोशल फॅक्टरचा मोठा इन्फ्लुअन्स, मोठा इम्पॅक्ट हा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटवरती झालेला आहे. याच्या याच्या बाबतीत पुढे जाताना ते म्हणतात की लर्निंग हे जे आहे हे इंटरडिपेंडंट आहे, ज्याला आपण एकमेकाच्या मदतीने आपण ती प्रोसेस करू शकतो. जर आपण फक्त लर्निंग एकट्याने नाही करू शकत, तर दुसऱ्याच्या मदतीने, सहकार्याने आपण ती प्रक्रिया आहे असं तो म्हणतो. मग त्याचं उदाहरण देताना वायगॉट्स्की पुढे म्हणतात की मुलं असतील, त्यांचे आईवडील असतील, शिक्षक असतील किंवा समाजातील इतर लोकांशी तो संवाद साधून, त्यांच्याशी इंटरॅक्शन करून, डिस्कशन्स करून तो बुद्धीचा किंवा ज्ञानाचा आदान प्रदान करत असतो. म्हणून ही एकट्याची प्रक्रिया नाही, लर्निंग ही एकट्याची प्रक्रिया नाहीये, तर ती इंटरडिपेंडंट आहे असं तो म्हणतो. पुढचं की याच्यावरती पुढे म्हणतो की लर्निंग किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आकार देताना सोशल इम्पॅक्ट, सोशल इम्पॅक्ट, माणसाचे सोशल इम्पॅक्ट असतील, सोशल त्याचे इंटरॅक्शन असतील किंवा कल्चरल काही ज्या घटना असतील, त्या मोठ्या प्रमाणात या डेव्हलपमेंटमध्ये मोठा रोल त्यांचा असतो. म्हणून याचा पण अभ्यास त्यांनी केला. त्याच्यात पुढे त्यांनी केलं मोर नॉलेज ऑफ अदर्स, MKO म्हणून त्यांची आहे की मला जर थोडंफार माहिती आहे किंवा माझ्यापेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीला माहिती आहे, तर मग ज्याच्या माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे त्याच्याकडून मी माहिती घेत असतो. असा एकंदर याचा थोडक्यात जर याचा थेअरी त्याचा जर नाही पण थोडक्यात ओव्हरव्ह्यू जर घेतला, तर सामाजिक दृष्ट्या नियंत्रित प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो कंट्रोल ऑफ सोशल ऍक्टिव्हिटी, असं जी प्रोसेस आहे ती त्याला टोटल यांनी, वायगोट्स्की यांनी इथे आपल्याला थोडं प्रमोट केलेलं या थेअरीमध्ये दिसतो. त्या थेअरीमध्ये पहिली की कन्सेप्ट आहे वायगोट्स्की यांनी दिलेली त्यांच्या थेअरीमधली, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय? द दी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट इज द रेंज ऑफ द टास्क that a learner can perform with guidance from a more knowledgeable person but cannot yet perform independently. म्हणजे असं एखादी घटना किंवा एखादी गोष्ट असते की जे एखाद्या वेळेस व्यक्ती एकट्याने नाही करू शकत, त्यावेळेस तो ज्याला मोर नॉलेजेबल पर्सन आहे त्याची मदत घेऊन तो ती पूर्ण करत असतो. ह्या पूर्ण अवस्थेला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, ZPD असं म्हटलं गेलेलं आहे. द कन्सेप्ट हायलाइट द पोटेन्शियल फॉर कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट दॅट इज अचिवेबल विथ अप्रोप्राईट सपोर्ट. हा कोणाचा अप्रोप्राईट सपोर्ट आहे? तर मोर मोर नॉलेजेबल पर्सनचा, ज्याला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे अशा व्यक्तीचा जो सपोर्ट आहे. द इफेक्टिव्ह लर्निंग ओकर्स विथ इन दिस झोन व्हेअर द चॅलेंज इज द सफिशियंट द टू प्रमोट ग्रोथ बट नॉट टू द डिफिकल्ट ॲज टू द अनअटायनेबल. त्यांना जर इफेक्टिव्ह लर्निंगसाठी हा झोन महत्वाचा आहे. त्याचबरोबर जे चॅलेंजेस असतात ते चॅलेंजेस फेस करण्यासाठी हे करतात दुसऱ्याच्या मदतीने. ते दुसऱ्याची मदत घेतल्यावर ते डिफिकल्ट होतात का नाही, म्हणून त्यांची मदत घेणं गरजेचं आहे असं आपल्याला ते त्यांच्या याच्यातून पाहण्यात. याच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटचा जर नीट आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 लेवल्स ऑफ लर्निंग जर नीट आपण याचा अभ्यास करत असू, ZPDचा आपल्याला कळतो. म्हणजे कुठला आहे? स्टुडंट सेल्फ, याचा स्वतःचा व्यक्तीचा किंवा मुलगा स्वतःच्या गोष्टी स्वतः करू शकतो, ही पहिली आहे. त्याला बऱ्याच वेळ हेल्पची गरज नसते, हेल्पची त्याला नीड नाहीये. मग तो स्वतःच्या गोष्टी स्वतः शिकतो आणि हे करत असतो. दुसरे स्टेज येते विद्यार्थी जो मार्गदर्शन, म्हणजे एखादी व्यक्ती त्याला मार्गदर्शन करते, गायडन्स करते आणि त्या गायडन्सच्या साह्याने तो ती गोष्ट करून करून घेतो, म्हणजे ते त्याला थोडी हेल्प इन्स्ट्रक्शनच्या याच्याने लावलं. पण विद्यार्थी बऱ्याच गोष्टी अशा असतो की तो विद्यार्थी अजून करू शकत नाही, मग त्याला प्रत्यक्ष मदतीची, फील्डवरती मदतीची गरज असते, कारण त्याच्यातली जी क्षमता आहे ती अजून त्याला ती आलेली नसते किंवा ती डेव्हलप झालेली नसते, म्हणून त्याला ह्या व्यक्तीची गरज असते. मग अशा 3 याच्या ज्या काही कन्सेप्टमध्ये आपण 3 लेवल्स ऑफ लर्निंग याच्यात पाहिल्यात. पुढचा याच्यात जो झेड मध्ये एक महत्वाचा कन्सर्न किंवा आपण जो पाहिला की मोर नॉलेजेबल पर्सन, हा मोर नॉलेजेबल पर्सनची भूमिका ही तितक्याच महत्वाची असते. हा मोर नॉलेजेबल पर्सन कोण असू शकतो? तर हा कोणीही असू शकतो, मित्र असेल, शिक्षक असेल, आई वडील असतील किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती की ज्याला त्या क्षेत्रातला अनुभव जास्त आहे, ही कुणीही व्यक्ती असू शकते. ही व्यक्ती त्याला मदत करत असते, त्याला मोटिवेट करत असते,
त्याला हेल्प करतात, सूचना देऊन किंवा प्रत्यक्ष मदत करून त्याला ते काम पूर्णत्व करण्यासाठी त्याला ती हेल्पिंग करत असते. यामुळे काय होतं, विद्यार्थी नवीन नवीन कौशल्य, नवीन नवीन स्किल्स ते लर्न करतात, ते गेन करतात. आणि ह्या याच्यातून हे झोन ऑफ प्रोक्सिमल डेव्हलपमेंटमध्ये त्याची ती डेव्हलपमेंट होत जाते. यालाच आधार म्हणून एक पुढचा जो स्कॅफोल्डिंगचा जो प्रकार आहे आपण पाहणार आहे खाली, आपण त्याला थोडं खाली परत बघणार आहोत. पण तो खरा झेडपीटीचाच थोडासा नीट पार्ट पाहिला. कारण की जो मोर नॉलेजेबल पर्सन आहे, तो जी मदत करतोय, तो कंटिन्यू मदत करत नाही. काल मागच्या पण आपण स्कॅफोल्डिंग आपण मागच्या याच्यात पण पाहिलं होतं, की जोपर्यंत त्याला आधाराची गरज आहे तोपर्यंत तो देतो. म्हणजे तात्पुरता आधार, जो त्याच्या पायावरती उभा राहण्यापुरता. जसं आपण लहान मुलाला सोबत चालायला शिकवतो, त्याला बोट धरून धरून, एकदा आपल्याला वाटतंय की तो चालतोय तर आपण त्याचा हात सोडून देतो, तो त्याचा त्याचा पुढे त्याने चालण्याचा प्रयत्न करावा, म्हणून आपण त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या पद्धतीतून आपल्याला ते चालण्याचा आपण तो प्रयत्न करत असतो. मग तो मध्ये सोडून देतो. सुरुवातीला दिलेली मदत ही हळूहळू पद्धतीने कमी केली जाते. त्यालाच स्कॅल्प म्हणतात आणि त्यालाच झेडपीडीचा आधार आपण म्हणतो. जसं सुरुवातीला समजा एखाद्या मुलाला आपण किंवा आपल्याला एखादी एसे लिहायला सांगितलं, हा ना, आता काल पण आपण पाहिलं होतं. जर सूर्य सुट्टीवर गेला तर आई सुट्टीवर गेला, तसं आपण सांगितलं. सुरुवातीला त्याला नाही आठवत, हळूहळू थोडे एक दोन वाक्य शिक्षक सांगतात, मग हळूहळू तो पुढे लिहितो. ही जी थोडाफार सुरुवातीला जे प्रॉम्प्ट केला, तो काय मोर नॉलेजेबल पर्सनने दिलेला सुरुवातीला थोडा तो आधार होता, आणि तो पुढे नंतर ते हळूहळू बंद करतो, मग हळूहळू त्याला शिकतो. या पद्धतीने व्यक्ती शिकायला लागतो. झेड झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रोक्सिबल डेव्हलपमेंट, म्हणजे याला काय म्हणतात, स्वीट स्पॉट. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला स्वीट स्पॉट असतो. म्हणजे कोणीतरी मदतीला इथं थोड्या कालावधीसाठी का होईना, पण कोणीतरी असतं. यालाच पुढे आपण हे करतो. पुढचा जो आपण जो डीप कन्सेप्ट आहे, स्कॅप फोल्डिंग. या स्कॅप फोल्डिंग मध्ये आपण काय, स्कॅप फोल्डिंगचा काल पण आपण अर्थ पाहिला होता. स्कॅप आधार देणं असा त्याचा अर्थ होतो. पण हा आधार कसा असतो, तात्पुरता. आणि हा आधार कोण देतो, परत वरच्या त्याच्यातली कन्सेप्ट, मोर मोर नॉलेजेबल पर्सन असतो, तो आधार देत असतो. मग ते आपण मी जसं म्हटल्याप्रमाणे तो कोणीही असतो, आई वडील असतील, मित्र असेल, शिक्षक असेल, है ना, किंवा ज्याला जास्त अनुभव आहे त्या त्या क्षेत्रातला तो व्यक्ती असतो. आणि जेणेकरून त्या तो व्यक्ती तात्पुरता आधार देऊन त्याचे स्किल डेव्हलप करण्यामध्ये त्याचा महत्वाचा वाटा असतो. माझा आवाज येतोय? गोपीकृष्ण सर, तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल, आवाज येतोय. तर तो तात्पुरता असतो. स्कॅफोल्डिंग ही कशी असते, टेम्पररी असते, फ्लेक्झिबल असते, ऍडजस्टेबल असते. ऍडजस्टेबल कशी असते, ही ही शिकणाऱ्याच्या गरजेनुसार ती त्याला ते हेल्प केली जाते, मदत, त्याला तेवढा तो आधार दिला जातो. समजा एखाद्याला पायऱ्या उतरवण्यासाठी आधार जात असेल, एखाद्याला अभ्यासासाठी आधार दिला असेल, एखाद्याला खेळण्यासाठी आधार दिला असेल, एखाद्याला त्याच्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आधार दिला असेल, तो फ्लेक्झिबल असतो. त्याला हव्या त्या गरजेला तो आधार देतो. म्हणून त्याला प्रत्येक वेळेस एकाच याच्यासाठी गरजेसाठी तो आधार दिला जात नाही, तर तो वेगवेगळ्या कारणांसाठी, म्हणजे तो ऍडजस्टेबल असतो, किंवा बऱ्याच वेळेस त्याला आपण फ्लेक्झिबल तो असू शकतो. तो गोल ओरिएंटेड पण असतो. स्कॅलफोल्डिंग ही नेहमी गोल ओरिएंटेड असते. कारण की मुलाला कुठपर्यंत न्यायचं, त्या उद्देशाने कुठपर्यंत त्याला मदत करायची, आणि कशासाठी मदत करायची, आणि कुठल्या दृष्टीने करायची, एक स्पेसिफिक गोल, एक स्पेसिफिक उद्दिष्ट ठेवून गोल ओरिएंटेड करतो. कारण शेवटी विद्यार्थ्याला काय असतं, की त्याने ते काम इंडिपेंडेंटली करणं खूप गरजेचं असतं. शेवटी जो गोल असतो तो, की ते कुठलंही काम असतो त्याने इंडिपेंडेंटली करणं, ते इंडिपेंडेंटली करण्यासाठी सुरुवातीचा आधार हे असं. म्हणजे स्कॅलफोल्डिंगचे वैशिष्ट्य किंवा आपल्या त्याला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा जर आपण म्हटलं तर काय असतील, ती टेम्पररी, फ्लेक्झिबल किंवा ऍडजस्टेबल आणि गोल ओरिएंटेड, असे तीन स्कॅलफोल्डिंगचे आपल्याला हे सांगता येतील. मग जे कुठल्या कुठल्या मार्गाने आपण स्कॅफोल्डिंग करू शकतो किंवा त्याला मदत करू शकतो, आधार देऊ शकतो. हिंट्स देतो आपण बऱ्याच वेळेस, आहे ना. एखाद्या वेळेस आपले मित्र असेल, काही असेल, त्याला उत्तर येत नसेल, काही असेल, तर आपण त्याला हिंट्स देऊ शकतो. हिंट्स देतो आपण. हिंट्स देताना मग आपल्याला उत्तराला थेट उत्तर नाही येते त्याला, तर आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो, ठीक आहे, तुला पाच येतोय ना, पाच नंतर काय, पाच नंतर काय. आपण त्याला प्रमोट करतो. मग त्याला अचानक आठवतं, अच्छा, पाच नंतर सहा.
मग तो हळूवारपणे तो आठवायला सुरुवात करतो लहान मुलगा. मग त्याला ती 5 हिंट्स ती त्याला येतं. बऱ्याच मध्ये मोठं काम जे असतं ते छोट्या छोट्या टप्प्यामध्ये जर विभागून दिलं आणि त्याचं डिव्हिजन्स वेगवेगळ्या याच्यात केलं, तर त्याला अवघड काम आहे हे सोपं करायला त्याला जातं. पुढचं आहे मॉडेलिंग. एखादं काम असं करायचं असतं असं त्याला दाखवणं, ज्याला आपण काय म्हणतो त्याला उदाहरण दाखर एखादी गोष्ट करतो ना, की मी करून दाखवतो मग तू कर, ज्याला हा नमुना, नमुना आपण म्हणतो. या नमुन्याच्या साह्याने आपण तो करून घेऊ शकतो. त्याला मॉडेल म्हणून आपण एक गोष्ट आपण करून दाखवणार, त्याच्यानंतर त्याने ते करून पाहिजे. आणि पुढचं चौथं जर पाहिलं प्रोत्साहन, किंवा त्याला आपण रिफॉर्समेंट करू शकतो, त्याला अभिप्राय फीडबॅक देऊ शकतो की तू कसं करतोय, काय करतो. आणि मोटिवेशन, तू करू शकतो, तुझ्याने होईल, तुझ्यात आहे, तू डेफिनेटली करू शकतो. ह्या प्रकारचं मोटिवेशन आपण त्याला देऊ शकतो. ह्या प्रकारचे आधार किंवा या प्रकारच्या स्कॅफोल्डिंग आपण त्याची करू शकतो. मग याची प्रक्रिया जी आहे किंवा प्रोसेस, याची प्रोसेसने कुठल्या 3 प्रोसेस आहे याचा. त्याचा सुरुवातीचा टप्पा आहे ना, ज्याला स्टार्टअप पॉईंट म्हणतो, मिड पॉईंट आणि लास्ट पॉईंट, असे 3 टप्पे, 3 स्टेजेस आपल्याला याचे सांगता येतील. सुरुवातीला आपण आधार दिला जातो आपल्याला. मिड स्टेजला आपण थोडा आधार देतो. तो मुलगा जो आहे, विद्यार्थी आहे, तो सतत करायला लावतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्णतः हेल्प काढून घेतली जाते, मदत बंद केली जाते, आणि त्या व्यक्तीने त्याचं त्याचं पूर्ण करावं लागतं. मग ह्या कॅन्स फोल्डिंगचं जे महत्व आहे, ते महत्व काय सांगता येईल त्याच्यात. त्याचं जे सेल्फ कॉन्फिडन्स आहे, व्यक्तीचा, मुलाचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. त्याचबरोबर अवघड किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जे जास्त क्रिटिकल असे टास्क असतात, ते सुद्धा तो डिवाइड करून व्यवस्थित छानपैकी तो सोडवू शकतो. ती क्वालिटी तो गेन ह्या कालखंडामध्ये करतो, असं वायगुट्स्की म्हणतात. कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये, लर्निंग प्रोसेसमध्ये म्हणा किंवा वेगळ्या याच्यामध्ये, स्टुडंटचा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं. आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असल्यामुळे तो चांगल्या पद्धतीने ती गोष्ट लर्न करतो. आणि हळूहळू त्याला फ्रीडम किंवा त्याच्यावरती तो मास्टरी मिळवतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो अजून, खूप तो चॅम्पियन त्याच्यात होतो, आणि खूप छान पद्धतीने त्याच्यात तो हे करत असतो. पुढचा जो आहे मोर नॉलेज बल अदर, पुढचा जो मुद्दा जो आपण परत परत आपण आपले 2-4 वेळेस तो आला, त्याच्यात मध्ये काय आहे, मोर नॉलेजेबल. मग आपण त्याच्यात पाहिलं की कोण असू शकतो हा मोर नॉलेजेबल. शिक्षक, पालक, किंवा कोणी पण असू शकतो मोठा व्यक्ती, की ज्याला याच्यामध्ये. अँड एमक्यू इज अ इंडिव्हिज्युअल हु हॅज अ हायर लेवल ऑफ अंडरस्टँडिंग ऑन एक्सपर्टाइज इन अ पर्टिक्युलर एरिया इन द लर्नर. The MQO can be a teacher, parent, peer, or even a tool or resource that provides guidance and support to help the learner प्रोग्रेस विदिन देअर जे पीडी, म्हणजे झोन ऑफ प्रोक्सिमल डेव्हलपमेंट मध्ये जो जो याला कोणी मदत करतो तो एमक्यू आहे. मग त्यांनी लाईव्ह थिंगचे नावं सांगितलेच आहेत, टीचर, पॅरेंट्स, पियर. पण काही टूल्स पण असू शकतात, किंवा रिसोर्सेस जे असतात तेही त्याला गायडन्स करू शकतात, तेही त्याचे एमक्यू असू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे काय करतो, मार्गदर्शन करतात, त्याला आधार देतात, प्रोत्साहन देणं, आणि बऱ्याच वेळेस चुका दुरुस्त करणं. हा सगळ्या मोर नॉलेजेबल अदरचा किंवा जो पर्सन असतो, त्याचं सगळ्यात महत्वाचं काम चुका दुरुस्त करणं, त्याला मार्गदर्शन करणं, आधार देणं आणि प्रोत्साहन देणं. ह्या वेगवेगळ्या गोष्टीने तो हे काम करत असतो. उदाहरण जर घ्यायचं ठरलं, समजा एखादा मुलगा गणित शिकताना त्याला विद्यार्थ्याला ते एखादे उदाहरण अवघड जातंय, तर शिक्षक त्याला काय करतो की ते स्टेप बाय स्टेप कसं तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवावा, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम, त्याचं स्टेप बाय स्टेप त्याला ते सोडवून दाखवतात. मग नंतर त्याला सांगतात की आता ह्या पद्धतीने सोडवा. कारण स्टेप बाय स्टेप गेल्यामुळे त्याला ते एक एक पायरी, एक एक स्टेप कळत जातात, आणि मग त्याच्यामुळे तो नंतर ते मॅथमॅटिकल जे प्रॉब्लेम्स असतो किंवा इक्वेशन असतं, ते तो सोडवायला त्याला मदत होते. एमक्यूए मुळे विद्यार्थी झोन ऑफ प्रोक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे
योग्य प्रकारे लर्न करू शकतो, चांगल्या प्रकारे तो लर्न करतो, शिकत असतो. आणि तो हळूहळू एकट्या पद्धतीने किंवा एकटा आत्मविश्वास गेन झाल्यानंतर एकट्या पद्धतीने शिकतो. पुढचं जो अजून एक आहे, कल्चरल डेव्हलपमेंट, सॉरी, कल्चरल टूल्स अँड मेडिएटर्स. कल्चरल टूल्स अँड मीडिएटर्स हा सुद्धा एक की कन्सेप्ट खरंच. हे सगळे खरे की कन्सेप्ट झेडपीडी मधलेच आपल्याला आहेत, कारण आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोय की झेडपीडी मध्येच आहे. तर सांस्कृतिक जे टूल्स असतात त्यांचं, जी माणसाला शिकण्यास, विचार करण्यास, किंवा कम्युनिकेशन करण्यासाठी हेल्प करतात, ती साधनं, है ना, ती साधनं सुद्धा आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये मदत करतात, असं वायगॉट्स्की यांनी म्हटलंय. उदाहरण त्यांनी दिले की समजा काही फिजिकल टूल्स असतात. कविता वैभव मॅडम. एकच मिनिट. तर याच्यामध्ये जे भौतिक फिजिकल टूल असतात, ज्याला आपण पुस्तक असतात, कॉम्प्युटर असतात, टेक्नॉलॉजी असते, मशीन असतात, मोबाईल असेल, किंवा वेगळे वेगळे जे आपण दृश्य जे ते फिजिकल टूल्स म्हणजे आपल्या हाताला टच होतील, दिसतील, असे जे टूल्स आपण वापरतो, ते सुद्धा महत्वाची भूमिका याच्यात हे करतात. त्याच्यात काही याच्यात सिम्बॉलिक टूल्स असतात. सिम्बॉलिक टूल्समध्ये लँग्वेज असतात, मॅथमॅटिकल साईन असतात, किंवा रायटिंग सायन्स असतात, किंवा त्याची ते पद्धत असते, काय मेथड असतात, किंवा बऱ्याच कल्चरल परंपरा, ज्याला आपण कल्चरल रूल्स असतात ना, रूल्स रेग्युलेशन्स काही असतील, ते सुद्धा व्यक्तीच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटवरती इम्पॅक्ट टाकतात, असं म्हणून कल्चरल टूल्स अँड मीडिएटर्स असं त्यांनी म्हणलं. त्याच्यातल्या व्यक्तीची जी भूमिका आहे, की साधनांची जी भूमिका आहे, हे साधनं किंवा हे टूल्स काय करतात, व्यक्तीला समाजाशी म्हणा किंवा बाह्य व्यक्तीशी, दुसऱ्या व्यक्तीशी कम्युनिकेशन करण्यासाठी ही टूल्स महत्वाचं असतात, किंवा ते मदत करत असतात. त्याचबरोबर ते विद्यार्थ्याच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटला एक दिशा, एक प्रॉपर वे देण्याचं ते काम करत असतात. लहान मुलं सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की काय करतात, हळूहळू स्वतः बोलतात. मग हळूहळू आपण सांगतो, नाही हा वाक्य असा नाही, असा करायचा, हा वाक्याचा उच्चार असा नाही, असा करायचा. हे आता आपण पाहतो की फोनेटिक्स नावाचा एक प्रकार पण आता आलेला आहे, की वाक्य व्यवस्थित त्यांनी उच्चारावं, तर त्याची ही मदत आपण देतो. तर हे सगळे काय आहेत, किंवा काही मशिनरी पण आहेत फोनेटिक्स व्हायचे, मशीन्स फोनेटिक्सचा उच्चार कसे करावेत, काय करावेत. तर याच्यामुळे व्यक्तीचं हे जे टूल्स असतात किंवा हे असतात, हे व्यक्तीला मदत करतात. पुढे लँग्वेज ॲज अ कल्चरल टूल. लँग्वेज सुद्धा एक कल्चरल टूल म्हणून याच्यात आपण दिसतो. आता लँग्वेज एक कल्चरल टूल कसा असू शकतो, लँग्वेज हा कल्चरल टूल, कारण प्रत्येक कल्चरला एक स्पेसिफिक लँग्वेज असते. आपण जर नंदुरबार साईड किंवा त्या साईडला गेलो, त्या बाजूला जे आपले जे आदिवासी बांधव आहेत, त्यांची जी भाषा पाहिली की ती भाषा थोडी वेगळी पडते. थोडी आपल्याला मराठी ऐरणी मिक्स थोडाफार कुठेतरी भेटतो, पण मध्येच त्या वेगळ्या वेगळ्या जातात. तर त्यांची कल्चर, त्यांची संस्कृती त्या भाषेच्या माध्यमातून ते करतात. आता आपल्या सेवन सिस्टरचा जो भाग आहे, अरुणाचल, आसाम, नागालँड, मेघालय, तिकडचा, तिकडची भाषा सुद्धा त्यांची वेगळी आहे. ती भाषा सुद्धा त्यांची संस्कृती सांगते. म्हणून लँग्वेज इज अ कल्चरल टूल. मग ते त्याच्यातून त्या त्या माध्यमातून ते एकमेकाशी संवाद साधतात, त्यांची डेव्हलपमेंट होत असते. त्याचप्रमाणे विद्यार्थी बऱ्याच वेळेस काय करतो, पुस्तक वाचतो, नवीन ज्ञान मिळवतो ना, पण त्याचबरोबर गणितात काही सायन्स आपल्याला माहित होतं, प्लस मायनस, है ना, इंटू, हे जे सायन्स असतात, हे सिम्बॉल्स असतात, हे सिम्बॉलिक टूल्स आहेत, ते आपल्याला बऱ्याच वेळेस त्यांना कळतं की आपल्याला काय करायचंय, तर याच्यानेही डेव्हलपमेंट होत असतात. येस, बुक्स आपला एमक्यू असू शकतो. कारण की आपण म्हटले की ते टूल्स आहे, फिजिकल टूल्स आहे बुक्स, त्याच्यातून आपल्याला माहिती मिळते, जी माहिती आपल्याला नाही, म्हणून बुक्स एमक्यू असू शकतो डेफिनेटली.
असू शकतो. त्याचं महत्त्व काय आहे, तर सांस्कृतिक साधनं किंवा जे नॉलेज असेल त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होतो. नॉलेज कल्चरल याच्यामुळे आपलं कल्चरल थॉट्स आपण आदान प्रदान त्यांची करतो. त्यांच्याकडून नॉलेज घेतो, नॉलेज गेन करतो, नॉलेज चं आउटपुट आपण इनपुट आउटपुट आपण नॉलेजचं करत असतो. या सगळ्या गोष्टीतून आपण काय होतं, व्यक्तीची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होत असते असं आपण म्हणतो. पुढचा जो एक त्यांनी सांगितलंय की कन्सेप्ट वायगोड्स्कींनी सोशल इंटरॅक्शन, कारण त्यांचं थेअरीचंच खरं नाव आहे सोशिओ कल्चरल थेअरी. त्याच्यातलं सोशल इंटरॅक्शन हा महत्वाचा पार्ट आपल्याला दिसतो. वायगोट्स बिलीव्ह दॅट द कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट्स फंडामेंटली social process, social interaction plays a critical role in shaping cognitive abilities and understanding. Interaction with other helps children the internalize culture norms, values and cognitive strategies. सोशल इंटरॅक्शन मध्ये आपण पाहतो की वायगोट्सी बिलीव्ह दॅट द कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट द फंडामेंटली सोशल प्रोसेस. त्यांनी सांगितलं की कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हे फंडामेंटल आहे, कसला सोशल प्रोसेसनीच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होत असतं असं वायगोट्स्की यांनी त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये म्हटलंय. का काय की माणूस जर इतरांशी संवाद नाही साधला, एकमेकाशी मदत नाही केली, एकमेकाशी त्यांचा परस्पर संवाद नाही राहिला, परस्पर कम्युनिकेशन नाही राहिलं, तर त्याच्या ज्या थॉट्स आहेत किंवा त्याच्या कल्पना आहेत, त्याच्या कन्सेप्ट आहेत, त्या पॅक होणार नाहीत, त्याला त्या कळणार नाहीत. मग ते जर कळालेल्याच नाहीत तर त्याची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होणार नाही असं वायगोट्स्की म्हणतात. मग वायगोट्स्कीच्या याच्यामध्ये स्पेसिफिक वायगोट्स्की त्यांची जी रोल ऑफ सोशल इंटरॅक्शन आहे व्यक्तीचा, जी भूमिका आहे व्यक्तीची, ती खूप महत्वाची आहे असं म्हणतात. की व्यक्ती सामाजिक परस्पर संवाद असतात, न्यू नॉलेज असेल, त्यांचे मूल्य रूल्स रेग्युलेशन्स प्रत्येक समाजाचे असतील, आणि ते आत्मसात करण्याची म्हणजे ते घेण्याची ती गेन करण्याची जी वेगवेगळी मेथड समाजाची प्रत्येक समाजाची किंवा ती असते, त्याच्याने व्यक्तीच्या वेगवेगळ्या याच्याने कॉग्निटिव्ह ॲबिलिटीजला एक वेगळ्या प्रकारे आकार मिळत जातो, आणि तो आकार मिळाल्यानंतर ती अजून जास्त डेव्हलप होत जाते असं हे म्हणतात. त्याचबरोबर जे म्हणतात की हाऊ इट्स हेल्प हेल्प कशी करतात त्यांना सोशल इंटरॅक्शन आपण हेल्प करतात, की आपण इमिटेट करतो. आपण लहान मुलं पण पाहत असतो की मुलं हे इमिटेट करतात, मोठे लोक कसे करतात, समाजाचे लोक कसे करतात, त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. जसं आपण एखाद्याला रोल मॉडेल म्हणून पाहतो, तर त्या रोल मॉडेल प्रमाणे वागण्याचा जो प्रयत्न माणसाचा असतो, ते म्हणजे ती मॉडेलिंग ज्याला आपण म्हणतो, ती इमिटेट करणं असं असतं. हा इमिटेशन आपण आहे ते इमिटेशन आपण समाजाच्या याच्याने करतो, कोलॅबरेशन करतो, एकमेकाच्या कोलॅबरेशनने मदतीच्या साह्याने आपण बरेच कामं करत असतो. मग त्याच्यातून आपल्या अजून डेव्हलपमेंट, की बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आपल्याला कळत नसेल, त्याची थोडी मदत घेतली तर आपल्याला कळत, आणि आपली मग कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे मदत होते असं वायगॉट्स्की म्हणतात. आणि डायलॉग्स कम्युनिकेशन्स हे समाजाबरोबर कंटिन्यू होत असल्यामुळे त्याच्यामुळे आपलं सोशल इंटरॅक्शननी आपली डेव्हलपमेंट होते असं आपण नेहमी म्हणत जातो. त्याचबरोबर पुढचं जे आहे ज्याला आपण म्हणतो की वायगॉट्स्कीच्या मते शिकणं ही म्हणजे लर्निंग ही एक सोशल प्रोसेस आहे. लर्निंग जर सोशल प्रोसेस नसेल तर व्यक्ती शिकू शकत नाही असं वायगोट्स्की स्वतः म्हणतात. आणि त्यामुळे आपल्याला वायगोट्स्कीचा जो प्रॉपर काय म्हणतो त्याला, जो हा आत्तापर्यंत जे आपण ते की पॉइंट्स पाहिले, त्याचा जर आपण नीट आपण वायगॉट्स्कीच्या याचा अभ्यास करतोय, तर आपल्याला कळतोय की जसं पीएजींनी सांगितलं होतं की कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या त्या 4 स्टेजेस आहेत. त्या प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळ्या याला जसं डेव्हलपमेंट होते, तसंच वायगोट्स्कींनी सांगितलं तर त्या डेव्हलपमेंटला सपोर्ट करण्याचं काम हे जे की कन्सेप्ट आहेत ह्या करतात. त्याच्यामध्ये त्यांनी सोशल कल्चरल थेअरीमध्ये व्यक्तीचं सोशल इन्व्हायरमेंट आणि कल्चरल इन्व्हायरमेंट हे दोघं खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करत असतात असं वायगोट्स्कींनी म्हटलं. वायगोट्स्की यांच्या थेअरीवरती काही क्रिटिसिझम पण झाले, त्याच्यावरती एक्सटेन्शन पण झालं. जसं आपण मागचे की प्रत्येक याचे पाहिलं लाईक ऑफ स्पेसिफायसिटी नाही आहे असं त्यांनी म्हटलं. लाईक ऑफ स्पेसिफायसिटी नाही आहे असं बरेच मानसशास्त्रज्ञांना वाटलं, की जो वायगोट्स्की यांची जी कन्सेप्ट आहे किंवा जी थेअरी त्यांनी वाटलं सोशिओ कल्चरल थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, याच्यामध्ये नाही आहे. तर सम क्रिटिक्स आर्ग्यू दॅट द वायगॉट्स्कीज theories टू अ ब्रॉड अँड लॅक स्पेसिफिक डिटेल्स ऑन हाऊ सोशल इंटरॅक्शन अँड कल्चरल टूल द इम्पॅक्ट कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. त्यांनी म्हटलंय की ब्रॉड असं जे आहे ती, आणि त्यांनी असं स्पेसिफिक नाही केलेलं की सोशल इंटरॅक्शन किंवा कल्चरल टूल जे असतात ते कसे इम्पॅक्ट कुठल्या पद्धतीने इम्पॅक्ट करतात, कसे पद्धत करतात.
त्याचा कुठलाही एक्सपेरिमेंट त्यांनी केलेलं नाही, त्याचं कुठलंही उदाहरण प्रॉपर वेनी त्यांनी दिलेलं नाहीये. म्हणून लॅक ऑफ स्पेसिफायसिटी, त्यांच्या स्पेसिफिक असं त्यांनी म्हटलं, आणि त्यांनी म्हटलं मान्य आहे की असा असा इम्पॅक्ट होतो, पण तो कसा, हे कसा हे सांगण्यामध्ये ते कमी पडले, असं बरेच मानसशास्त्रज्ञांचं किंवा जे स्टडी ज्यांनी केल्यात त्यांचं मत आहे. पुढचं आहे की व्यक्तीचे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. आपला अगोदर पण कालच्या याच्यात पण हा क्रिटिसिझम मध्ये आला होता, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असतात, त्याचप्रमाणे इथे सुद्धा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहेत. मग हे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस मध्ये काय आहे की प्रत्येक व्यक्तीची ॲबिलिटी असते, त्याचा आयक्यू वेगळा असतो, त्याची लर्न करण्याची जी कॅपॅसिटी असते ती वेगळी असते. मग ती वेगळी वेगळी असताना त्याचा, त्या डिफरन्सेसचा किंवा इंडिव्हिज्युअलिटीचा कुठेही इन्व्हॉल्वमेंट आपल्याला ह्या सोशो कल्चरल थेअरीमध्ये दिसत नाही वायगॉट्स्कीचा. म्हणून इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस वरती त्यांना इग्नोर केलंय, असं एक ठपका किंवा असं एक क्रिटिसाइज त्यांच्या त्या थिअरीला केले जातं. द थिअरी मे नॉट द फुल्ली अकाउंट फॉर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन लर्निंग अँड डेव्हलपमेंट, ॲज इट इज द एम्पासाइज सोशल अँड कल्चरल फॅक्टर्स ओव्हर पर्सनल कॉग्नेटिव्ह प्रोसेस. पर्सनल पर्सनल कॉग्नेटिव्ह प्रोसेसमध्ये हे खूप महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसला त्यांनी महत्त्व दिलेलं नाहीये असं. तरीही आपण याचा घेतला तर वायगोट्स्कीची संकल्पना पण आजही एज्युकेशन क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या मान एज्युकेशन सायकोलॉजीमध्ये, एज्युकेशन सिस्टीममध्ये आजही मोठ्या प्रमाणात खरं तर वापरली जाते. सोशल स्टडीज असतील त्याच्यामध्ये सुद्धा वापरली जाते. स्कॅलफोल्डिंग, MQ आणि ZPD हे जे झोन ऑफ प्रोक्सिबल डेव्हलपमेंटमध्ये आता जे आपण की वर्ड्स किंवा की कन्सेप्ट आपण आता ज्या पाहिल्यात, त्यांचा आधुनिक मानसशास्त्रामध्ये किंवा आधुनिक शिक्षण पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वापर जात असताना आपल्याला दिसतो. कारण आज आपणही, आपल्याला काही माहिती नसलं की आपण ज्याला माहिती आहे अशा व्यक्तीचा आधार घेऊन एखादी गोष्ट शिकण्याचा मदत करतो, जी वायगोट्स्की यांनी सांगितली आहे. तसंच आपण जीवनाच्या लहानपणापासून आतापर्यंत आपणच नाही तर लहान मुलं असतील किंवा समाजाचे सगळे व्यक्ती असतील, त्या स्कॅफोल्डिंगचा वापर करत असतो, MQचा वापर करत असतो, आणि त्याच्याने आपली डेव्हलपमेंट होत असते, त्याच्याने आपली डेव्हलपमेंट होत असते. त्याच्यामुळे आपल्याला एक प्रॉपर वे आपल्याला कळतो, आणि त्याच्याने आपल्याला समजतं की काय होतं काय नाही होत, याचा एक संपूर्ण अभ्यास आपल्याला त्याच्या याच्यातून समजत असतो. त्याची लिगसी किंवा इन्फ्लुएन्स वायगोट्स्की थेरीचा काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. Vygotsky's socio-cultural theory has a profoundly influenced educational theory and practices, the highlighting the importance of social interaction and cultural context in learning. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये एज्युकेशनल पीएचडीची ही थिअरी सुद्धा कुठ्या एज्युकेशनमध्ये वापरली जाते. त्याचबरोबर वायगोट्स्कीची थिअरीच्या याच्यात अभ्यास एज्युकेशन याच्यामध्ये ही ठेवून सोशियो कन्सेप्ट, सोशल एन्व्हायरमेंटचा किंवा कल्चर, सांस्कृतिक घटकांचा, कल्चरल फॅक्टरचा काय इम्पॅक्ट होत असतो लर्निंगमध्ये किंवा माणसाच्या मेंदू डेव्हलप होताना, याचा अभ्यास शिक्षण क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात खरं तर करायला लागले. मग त्या तोच इम्पॅक्ट कल्चरल आणि सोशल याच्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसतो. मग मग तो कसा पद्धतीने आहे, तर त्याचं मेजर इन्फ्लुएन्स आपण पाहिलं तर डेव्हलपमेंट ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचेस, हे जे अप्रोचेस आहेत, वेगवेगळे अप्रोचेस आहेत की ज्याला आपण रचना म्हणतो, कन्स्ट्रक्ट. हे रचनावादी जे लोक आहेत, ते रचनावादी लोकांनी काय केलं, तर कोलॅबरेटिव्ह लर्निंग हे एक कन्सेप्ट जे आहे, कोऑपरेटिव्ह लर्निंग त्यांनी म्हटलंय. कोऑपरेटिव्ह लर्निंग अँड गायडेड डिस्कव्हरी, म्हणजे एकत्र शिकणं, कोलॅबरेशनने शिकणं, एकमेकाला मदत करून शिकणं, आणि गायडेड डिस्कव्हरी म्हणजे दुसऱ्याला एखाद्याला शोध देणं किंवा मार्गदर्शन करत करत शोधणं किंवा शोधून मार्गदर्शन करणं, ही जी कन्सेप्ट आहे, हिला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट कस्टमर अप्रोचेसमध्ये हिचा वापर करून त्याचा जसं की एखाद्या विद्यार्थी असतो तो स्वतः एखादी ज्ञान तयार करतो, पण ती तयार करताना तो कोणाचा शिक्षक किंवा मित्र यांचा आधार घेतो. आता एखाद्या XYZ व्यक्तीला PhD मिळाली, तर तो PhD मिळताना स्वतः जरी तो रिसर्च करत केला असेल, त्याचा तो स्वतःचा रिसर्च प्रोजेक्ट असतो, रिसर्च असतो, आणि त्याच्यासाठी त्याने त्यांच्या गाईडची असेल, काही मित्रांची असेल, काही व्यक्तींची असेल, ही ते पूर्ण करण्यासाठी मदत घेतलेली असते. यालाच कोलॅबरेटिव्ह अप्रोच किंवा त्याला आपण त्यांनी काय त्याच्यात त्यांनी म्हटलंय कोऑपरेटिव्ह लर्निंग, ही कोऑपरेटिव्ह लर्निंग करत असतो. आणि त्याच पद्धत पुढचा जो एम्पॅसिस ऑन द सोशल लर्निंग,
एम्पॅसिस रिकॉग्नाइज द रोल ऑफ इंटरॅक्शन अँड कोलॅबरेशन इन कॉग्निटिव्ह ग्रोथ. इम्पॅसायझर सोशल लर्निंगवरती किंवा सामाजिक शिक्षणावर जर आपण भर देताना ही जी कन्सेप्ट आहे, याची जे इन्फ्लुएन्स आपल्याला दिसताना करतो, की शिकण्यात बऱ्याच वेळेस कम्युनिकेशन असेल, कोलॅबरेशन असेल किंवा इंटरडिपेंडन्स कम्युनिकेशन, ज्याला आपण परस्पर संवाद असं म्हणतो. या परस्पर संवादाचे किंवा याच्या साहाय्याने हे केंद्रस्थानी जर ठेवलं तर व्यक्ती चांगल्या प्रकारे लर्न करू शकतो. फक्त तो कशा पण ते ते ओळखलं गेलं पाहिजे की त्याला कुठल्या प्रकारच्या गोष्टींची सोशल गरज असून त्या पद्धतीचं इंटरॅक्शन करून त्याच्याशी आपल्याला त्याला ती मदत करता येते आणि तो ती शिकत असतो. पुढचा जो आपण आहे की आपण इंटिग्रेशन ऑफ कल्चरल कॉन्टेक्स्ट. इंटिग्रेशन इंटिग्रेशन हा शब्दच आपल्याला माहिती आहे की एकत्रित करणं, याला आपण तो इनकॉर्पोरेशन द स्टुडंट कल्चरल बॅकग्राऊंड इन टू एज्युकेशनल प्रॅक्टिसेस. प्रत्येक व्यक्तीचं कल्चरल बॅकग्राऊंड वेगवेगळं असू शकतं. भले आपण एकाच शहरातले जरी बऱ्याच वेळेस असलो तरी प्रत्येकाचा प्रत्येक शहरातला सगळ्या वर्गातल्या 40 जणांपैकी तर 30 जणांपैकी मॅक्झिमम जणांचं कल्चरल बॅकग्राऊंड हे वेगळं असतं. हे आपल्यालाही माहिती आहे. आपण बऱ्याच पण विद्यार्थी होतो, आता पण आपण काही जण शिक्षक आहोत. तर हे आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाचं कल्चरल बॅकग्राऊंड वेगळं असलं. मग ते घेऊन एज्युकेशनल प्रॅक्टिसेस आपल्याला करायचे आहेत. मग याच्या करताना व्यक्तीची त्याची संस्कृती वेगळी आहे, त्याची लँग्वेज वेगळी आहे, त्याच्या रूल्स रेग्युलेशन नॉर्म्स किंवा त्याचे सणवार पद्धत जे आहे, फेस्टिवल साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. एवढं सगळं असूनही आपल्याला त्यांना एज्युकेशन द्यायचं आहे. आणि ते एज्युकेशन देताना आपण ते प्रॅक्टिसेस एज्युकेशन प्रॅक्टिस करताना त्यांना तो कुठेही त्याचा अडथळा होऊ नये म्हणून एकत्रित पद्धतीने आपल्याला आपण शिकवून कुठल्यालाही दुखवता नाही. प्रत्येकाला त्याच्यातल्या स्किलचा, त्या कल्चरल स्किलचा किंवा घटनांचा वापर करून त्याला लर्न करता येईल का, त्याला शिकवता येईल का, हा एक मोठा एक मोटिव्ह शिक्षकाचा किंवा जो MQ असतो त्याचा असतो. शिकणं विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते रिलिव्हंट, अर्थपूर्ण आणि मिनिंगफुल त्यामुळे जास्त पद्धतीने होत असतो. मग याचं जर थोडक्यात जर आपण वायगोट्स्कीच्या थेरीचा जर आपण नीट विचार केला तर वायगोटचा सिद्धांत हा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटसाठी मदत करतो. पण त्याचबरोबर तो म्हणतो मदत करताना सोशल आणि कल्चरल फॅक्टरचा जो इन्फ्लुएन्स आहे त्याच्या मदतीने व्यक्तीचा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट होत जाते. म्हणजे त्यांनी पीआयजेचा जो आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचा थेरी पीआयजेची, त्याला तुम्ही नाकारत नाहीये किंवा नाहीये. त्यांचं म्हणणे आहे की जी कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट आहे ते कॉग्नेटिव्ह पीआयजेच्या कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटला सपोर्ट हा सोशल आणि सोशल आणि कल्चरल फॅक्टर्सनी होत असतो. एवढंच फक्त त्यांनी एक्स्ट्राचं वायगोड स्किनना त्यांच्या ह्याच्यात म्हणायचं आहे. यामुळे त्यांचं काय झालं, त्यांच्यामुळे की त्यांनी सांगितलं जे टीचर्स असतील, पॅरेंट्स असतील, सायकोलॉजिस्ट असतील, काउन्सिलर्स असतील किंवा अजून त्या काही तज्ज्ञ व्यक्तिमंडळी असतील, त्यांनी या डेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये मदत करण्यासाठी किंवा जास्त स्टडीज करण्यासाठी एक फाउंडेशन्स या सोशल आणि कल्चरलच्या साईडने देण्याचं काम वायगॉट्स्की यांनी केलं. तर थोडक्यात जर आपण जर आपलं किंवा समरी किंवा याची जर याची सांगायचं जर ठरलं तर वायगॉट्स्कींनी यांनी एक असा एक फ्रेमवर्क तयार करून दिलाय. त्यांनी सांगितलं की शिक्षणाला सोशल असेल, सहकार्याचे जरा कोलॅबरेटिव्ह नेसचा आणि कल्चरल नेसचा असे वेगवेगळे व्ह्यू त्यांच्या ह्या थेरीमधून आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने वायगॉट्स्की यांची थेरी आपण इथं संपलेली आहे. पुढचं आपण अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत तरी एक आपण 10 मिनिटात ऍप्लिकेशन ऑफ कॉग्नेटिव्ह मॅप थोडं आपण हे करूया. आणि आपण कसं आहे, मला वाटतं जर 10 मिनिटाचं संपलं तर आपलं पूर्ण हे चॅप्टर संपेल. मग आपल्याला आपण पुढे हे करायला आपल्याला कॉग्नेटिव्ह मॅप इन अ कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी रेफर टू अ मेंटल रिप्रेझेंटेशन. कॉग्नेटिव्ह मॅपमध्ये काय, कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी रेफर टू मेंटल रिप्रेझेंटेशन. आपल्या जे मेंटल आहे, आपला जो ब्रेन आहे त्याच्यात एक इमेज असते. मी आपण त्या दिवशी म्हटलं तो एक मॅप तयार होतो. जर उदाहरण जर आपण द्यायचं ठरलं, जर आपल्याला इथून तुम्हाला घरातून निघून एखाद्या तुमच्या ऑफिसपर्यंत जायचं आहे. तर ऑफिसकडे जाण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही तुमचं व्हेकल्स घेता, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, काही ज्याचा तुम्ही वापर करतात, त्याचा तुम्ही चालवताना तुम्ही बरोबर त्याच वेने रोज जातात. कारण तो एक जो मॅप आहे, जो रोड आहे, काय जो एक इमेज त्याची, तो मॅप तुमच्या ब्रेनमध्ये प्रॉपर पद्धतीने बसलेला आहे. त्या पिक्चरचा ठसा आपल्या मेंदूमध्ये कायमस्वरूपी उमटलाय. तेच नाही तर एखादी प्रोसेस जी आपण रोज करतोय ब्रश करणं,
रोज आंघोळ करणं, ह्या सगळ्या क्रिया सुद्धा आपल्या मेंटल रिप्रेझेंटेशनच्याच भाग आहेत. द स्पॅशियल द स्पॅच्युअल इन्फॉर्मेशन असं त्यांनी पुढे मेंटल रिप्रेझेंटेशन ऑफ स्पॅटियल इन्फॉर्मेशन ज्या इंटर असतात, बऱ्याच वेळेस न घडणाऱ्या अवकाशीय क्रिया सुद्धा ऑटोमॅटिकली आपल्याकडून घडून जातात. ते कसं, ते आपण हळूहळू जसं आपण पुढे डीपमध्ये जाऊ जसं आपल्याला कळेल. द मेंटल मॅप हेल्प्स द इंडिव्हिज्युअल नेव्हिगेट अँड अंडरस्टँड देअर फिजिकल एन्व्हायरमेंट. हा मेंटल मॅप्स काय करतो, आपल्याला मदत करतो समजून घेण्यासाठी, नेव्हिगेट करत असतो काय फिजिकल एन्व्हायरमेंट, आपल्या आजूबाजूचं जे फिजिकल एन्व्हायरमेंट आहे, जे वातावरण आहे, ते समजून घेण्यासाठी हा मेंटल मॅप आपल्याला मदत करत असतो. द कन्सेप्ट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय द सायकोलॉजिस्ट एडवर्ड टोलमन. डॉक्टर टोलमन यांनी हे कॉन्सेप्ट 1940ला, हे मेंटल, ज्याला कॉग्नेटिव्ह मॅप्स आपण म्हणतो, हे कॉग्नेटिव्ह मॅपची कन्सेप्ट त्यांनी 1940ला हे केली. Here, the detailed look the how cognitive maps functions and their significance in cognitive psychology. कॉग्निटिव्ह सायकोलॉजी त्याच्यामध्ये त्याचं महत्व काय आहे ते आपण जसं डेफिनेशन जे आहे, डेफिनेशन आणि ओरिजिन त्याच्या याच्याने बघूया. A mental representation of the layout of environment. It includes knowledge of location, distance, direction, and the spatial relationship between object and landmark. मेंटल रिप्रेझेंटेशन हे कशाचं आहे? लेआउट ऑफ एन्व्हायरमेंट आहे. लेआउट जो आहे एखाद्या जागेचा, एखाद्या ठिकाणाचा, लोकेशनचा, डिरेक्शनचा, दिशेचा आहे ना, एखाद्या स्पॅटल रिलेशनशिप जे स्पॅटियल असते, की बऱ्याच वेळेस नाही कळत ती जी अवकाशातली जी रिलेशनशिप असते, याचा जो आहे त्याचा एक मॅप जो असतो, तो त्यांनी स्पेसिफिक केले. लोकेशन्स, डिस्टन्स, डिरेक्शन, स्पॅटेलेशन बिटवीन ऑब्जेक्ट अँड लँडमार्क. इथं जरी ऑब्जेक्ट आपण असो, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं, त्या लँडमार्क पर्यंत पोहोचायचं आहे, तर मला इथून तिथपर्यंत जायचं आहे, त्याच्यासाठीचा एक मॅप माझ्या डोक्यात क्लिअर आहे. कारण मी रोज त्या मापाने जातो, किंवा जायचं असेल तर आपण बराच वेळा आता गुगल मॅप लावतो जाण्यासाठी. गुगल मॅप तो मॅप आहे. मॅप समजून घेण्यासाठी आपल्याला गुगल मॅप आपला, किंवा नकाशा, आपण लहानपणी शिकलो आहोत भूगोलामध्ये, जिओग्राफीमध्ये, नकाशा, तो नकाशाचा आहे. एडवर्ड टोलमन इंट्रोड्यूस द कन्सेप्ट द थ्रू एक्सपेरिमेंट विथ द रॅट नेव्हिगेटिंग मॅथ्स. मॅथ्स लर्निंगचा जो तो आपण पुढे शिकू, त्याच्यात काय आहे की एक्सपेरिमेंट त्यांनी केला रॅट वरती, की तो कुठल्या दिशेने जातो. The maths are demonstrating that the rat form the mental map of the maze rather than the just relying of the stimulus response habit. स्टिम्युलस रिस्पॉन्स हॅबिटच्या माध्यमातून जो एक्सपेरिमेंट रॅट वरती मेज लर्निंगच्या याच्याने टूलमननी केलाय, तो त्याच्यातून त्यांनी एक्सपेरिमेंटच्या साह्याने ही कन्सेप्ट, मेंटल मॅपची कन्सेप्ट त्यांनी केली. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉग्नेटिव्ह मॅप, मग याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? द स्पॅटियल अवेअरनेस. द कॉग्नेटिव्ह मॅप्स एनेबल पीपल टू अंडरस्टँड अँड रिमेंबर द स्पॅटियल लेआउट्स अँड नेव्हिगेट थ्रू एन्व्हायरमेंट इफेक्टिव्हली. मग स्पॅटियलचा काय नेमकं, परत परत मी आता आपण येतो की स्पॅटियलचा परत परत येतोय. मग स्पॅटियल काय? स्पॅटियल अवेअरनेस. आता म्हणतो स्पॅटियल ॲबिलिटी, असं पण मी ज्यावेळेस आपल्या त्या याच्यामध्ये ॲप्टिट्यूडच्या टेस्टच्या याच्यामध्ये मिक्स स्पॅटियल ॲबिलिटी असते असं एक म्हटलं होतं. त्याचबरोबर स्पॅटियल अवेअरनेस इथे पण येतो. मग हा स्पॅटियल अवेअरनेस काय, त्याला आपण बऱ्याच वेळेस अवकाशीय क्षमता असं आता म्हणतो. आता अवकाशीय क्षमता म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेस याला आपण 3D 4D या जे पिक्चर्स असतात, किंवा दोन चित्राच्या पलीकडचा काय असू शकतो, दोन याच्यावरून तिसरा अंदाज काय असू शकतो, किंवा तीन याच्यावरून चौथा अंदाज काय असू शकतो, ही जी क्षमता असते, ही जो मॅप असतो ना, याला कॉग्नेटिव्ह, इथे हे आहे, इथे हे आहे, तर पलीकडे काय, त्याचा अंदाज घेऊन ते प्रॉपर वर्तवण्याची जी क्वालिटी असते, तो जो अवेअरनेस आहे त्या एन्व्हायरमेंटचा, की इथे असेल तर पुढे तसं असू शकतं, याचा एक माहिती किंवा एक अवेअरनेस या कॉग्नेटिव्ह मॅपमध्ये येतो. द फ्लेक्सिबिलिटी, दे आर द अडॅप्टेबल अलाउिंग इंडिव्हिज्युअल टू ऍडजस्ट दिअर मेंटल मॅप्स बेस्ड ऑन न्यू इन्फॉर्मेशन और चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. मेंटल मॅपमध्ये एक कॅरेक्टरिस्टिक घ्यायचे आहे, ते फ्लेक्झिबल आहे. म्हणजे कसं की समजा मला इथून तिथपर्यंत जायचंय, मला गुगल मॅप दाखवतोय, किंवा मला माहिती आहे रोज इथून तिथपर्यंत जायचंय, फ्लेक्झिबल. पण मग मध्येच, आता मी रोज ज्या मार्गाने जातो त्या मार्गात जर मध्येच रस्त्याचं काम सुरू झालं, आता मोठमोठे खड्डे पावसामुळे पडलेत, किंवा काही अचानक अनहोनी अशी घटना घडली, पण मला जायचं अर्जंट आहे, मग मला तो रस्ता बायपास करून परत वेगळा रस्ता धरून जावं लागतं. मग ही फ्लेक्झिबिलिटी तिथे जाण्याची, मग त्यावेळेस मला मला मेंटल मॅप माझा जो रोजचा तयार झालेला आहे, तो आपल्या आलेल्या माहितीवरती इन्व्हायरमेंटच्या त्या याचा वातावरणाचा प्रभाव म्हणून, अथवा आजूबाजूचा इन्व्हायरमेंटचा प्रभाव म्हणून आपल्याला तो
चेंज करावा लागतो. म्हणून कॉग्नेटिव्ह जो मॅप आहे आपला, मेंटल मॅप जो आहे, तो फ्लेक्झिबल आहे. तो फ्लेक्झिबिलिटीला स्वीकारतो आणि आपण न्यू अडॅप्ट करतो, न्यू नॉलेज, आणि त्याच्या हिशोबाने मेंटल मॅपमध्ये आपण त्याच्यात काय म्हणतो त्याला सुधारणा करत असतो. हायरार्किकल स्ट्रक्चर असतं. हायरार्की स्ट्रक्चर कॉग्निटिव्ह मॅप्स ऑप्टन द रिप्रेझेंट एन्व्हायरमेंट द हायरार्किली विथ द बॉर्डर एरियाज सबडिवायडेड इंटू द स्मॉलर मोर डिटेल पार्ट्स. सगळ्यात पहिला त्याचा जो बॉर्डर एरिया असतो, समजा आपण आता आपण जागेच किंवा येण्या जाण्याचं उदाहरण घेतो, एखादी नवीन ठिकाणी आपण असंच जातोय, तर आपण स्पेसिफिक आपल्याला काय सांगितलं जातं, ह्या ह्या मोठ्या याच्या जवळ म्हणजे मोठी बिल्डिंग असेल, मोठं एखादी मंदिर असेल, एखादं स्क्वेअर असेल, त्या ठिकाणी तो बॉर्डर एरिया तो असतो. मग तेव्हा तिथे आल्यानंतर तुला असं असं एक दुकान दिसतंय का? मग आपण म्हणतो हो हो दिसतंय. मग आपण त्याच्या स्मॉलर ह्याच्यात जातो, मग त्या दुकानाजवळ आहे. मग त्या दुकानाच्या बाजूने एक बोळ आहे, गल्ली आहे, है ना, एक वे आहे, तिथं या. मग तिथून लाल स्पेसिफिक देतो, अजून डिटेल पार्ट देतो की लाल रंगाचा जो कलर दिला आहे किंवा वेगळ्या जो कलर दिला आहे, मग तो गेट मधून एंट्री करा, ते आपलं घर. या पद्धतीने एक मॅप आपला तयार झालेला असतो की स्क्वेअर मध्ये या, आपल्याला करतो हा तिथपर्यंत, इथून आपल्याला स्क्वेअर पर्यंत जायचंय. एक मॅप तयार झाला. स्क्वेअरवरून तिथे एक दुकान दिसेल, अशा अशा नावाचं दुकान, पुढे आपला एक मॅप परत पुढे तयार झाला. त्याच्यानंतर बाजूची त्याच्या बाजूला गल्ली आहे, हो गल्ली, त्या गल्लीतून घुसा. पुढे गेल्यावर लाल रंगाचं गेट दिसेल, लाल रंगाचं गेट. मग तिथून मग ते आपलं घर, मग मध्ये एंट्री करा. हा जो मॅप आहे, हा हायरार्की वाईज मॅप आहे. बॉर्डर छोटं, अजून तिथं छोटे छोटे सायन्सने, या पद्धतीने एक हायरार्की स्ट्रक्चर कॉग्निटिव्ह मॅप्स मध्ये असतं. पुढचं द फॉर्मेशन अँड यूज. आता फॉर्मेशन कसं, लर्निंग मध्ये फॉर्मेशन काय आहे? तर कॉग्निटिव्ह मार्क्स आर द फॉर्म द थ्रू एक्सप्लोरेशन अँड एक्सपिरियन्सेस. कॉग्निटिव्ह मॅप कशाने तयार होत असतो, कशाने फॉर्म होत असतो? थ्रू एक्सप्लोरेशन. बऱ्याच वेळेस एक्सप्लोर करतो आपण न्यू थिंग्स, ते एक्सप्लोर नाही करतो. मी इथून इथं जाऊ, इथून इथं गेलो, तिथून तिथं गेलो एकदा. आणि काही वेळेस एक्सपिरियन्स येतात अनुभवाने. एक्सप्लोर केल्याने, आपण स्वतः एक्सप्लोर केलं आणि एक्सपिरियन्स, या दोघांनी ज्या अनुभव आपण म्हटलं, आपण जे आपल्या कन्सेप्ट फॉर्मेशन मध्ये जो एक्सपिरियन्सचा जो कन्सेप्ट होता, तीच पद्धत आपण कॉग्निटिव्ह मॅप मध्ये काय, तो कन्सेप्ट फॉर्मेशन सारखाच तोच पार्ट आपल्याला पुढं एक आहे. एक्सप्लोरेशन आणि एक्सपिरियन्सच्या साह्याने आपले मॅप्स जो आहे, कॉग्निटिव्ह मॅप जे आहे, कॉग्निटिव्ह पिक्चर्स, ते तयार होत जातं. ॲज अ पीपल मूव थ्रू अन एन्व्हायरमेंट, दे बिल्ड अँड अपडेट देअर मेंटल रिप्रेझेंटेशन. त्याचाच येईल, ॲट द पीपल मूव थ्रू द एन्व्हायरमेंट, त्याच वातावरणाचा किंवा आजूबाजूच्या गोष्टींचा वापर करून द बिल्ड अँड अपडेट द मेंटल रिप्रेझेंटेशन आपण तयार करतो, किंवा त्याला अपडेट करत असतो, किंवा नवीन माहिती त्याच्यात भर घालत असतो. नेव्हिगेशन. धिस मॅप हेल्प इन अ रूट प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. हा जो मॅप असतो नेव्हिगेशनचा, हा काय करतो? रूट ऑफ प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. बऱ्याच वेळेस आपण हे करतो, तर आपण एक सहलीला आपण जायचं, की समज सहलीला जायचं असेल, ट्रिपला जायचं असेल, तर एक प्लॅन आपण तयार करतो, कुठून कसं जायचं, काय जायचं. मग ते करत असताना आपण दिवसाचा टायमिंग वाईज किंवा वेळेवाईज, इथून इथपर्यंत इथे इतक्या वाजता पोहोचलं पाहिजे, इथून इतक्या वाजता आपण निघालं पाहिजे, इथून इथपर्यंत आपण इतक्या वेळात इतकं अंतर कापलं पाहिजे, तिथून हे केलं पाहिजे. हे करताना आपण प्लॅनिंग करतो, आणि डिसिजन मेकिंग, त्या मॅपचा या डिसिजन मेकिंग आपण डिसिजन घेत असतो, काय करायचं, काय करायचं. आणि ह्याच कालखंडात जर आपल्याला असं बऱ्याच वेळेस वाटलं की नाही, बसने गेलो की जास्त वेळ लागतोय, मग आपण एअरचा पर्याय घेऊ. एअरने आपल्याला कमी वेळ लागतोय. तो मॅप प्लॅन करताना आपल्याला कळतं, मॅप करताना, की ह्या मॅपमध्ये इथं वेळ जास्त वाचतोय, मग आपल्याला ती लवकर मीटिंग अटेंड होईल. मग आपण जो मग डिसिजन घेऊन आपण त्या पद्धतीने, आपल्याकडे वेळ खूप असेल तर आपण बाय रोड आपण जाऊ शकतो. तो डिसिजन आपण घेतो. फॉर इन्स्टन्स, इफ अ पर्सन इज अ फॅमिलियर विथ अ सिटी लेआउट, दे कॅन नेव्हिगेट टू डेस्टिनेशन बाय व्हिज्युअलायझिंग डिफरंट रूट्स अँड लँडमार्क. जर एखादी व्यक्ती त्या एखाद्या सिटीसाठी किंवा त्या जागेसाठी फॅमिलियर असेल, तर तो वेगळे लेआउट किंवा नेव्हिगेट्स वेगळ्या पद्धतीने करतो. न्यू डेस्टिनेशन, ते डेस्टिनेशन असतं ते व्हिज्युअलाइज डिफरंट रूट्स, किंवा वेगवेगळे डिफरन्स लँडमार्कच्या याच्याने तो आपल्याला बऱ्याच वेळेस तो सांगतो, किंवा ते आपल्याला फिक्स बघतात. प्रॉब्लेम सॉल्विंग. कॉग्निटिव्ह मॅपने प्रॉब्लेम सॉल्विंग प्रॉपर होते. कॉग्निटिव्ह मॅप असिस्ट इन सॉल्विंग द स्पॅशियल प्रॉब्लेम्स सच ॲज अ फिगरिंग अ शॉर्टकट्स और अल्टरनेटिव्ह रूट्स. स्पॅटिओल किंवा प्रॉब्लेम बऱ्याच वेळात असतात, सॉल्विंग करतात. सच ॲज, उदाहरण त्यांनी फक्त इथं एक दिलं, एक्सपेरिमेंटल एव्हिडेन्सच्या याच्याने किंवा साह्याने, की एक आपण समजा एखाद्या वेळेस रस्ता चुकलो, तर आपण सहज एक एक करतो की या रस्त्याने जाऊ,
त्या रस्त्याने जवळ येईल किंवा त्या रस्त्याने जाऊ, किंवा मध्येच आपण एखाद्याला एक विचारतो, त्या पद्धतीने तो आपल्याला सांगून त्या पद्धतीने एक मॅप तयार करतो. किंवा आपण व्हिज्युअल की या सरळ रस्त्याने जर गर्दी असेल तर आपण या शॉर्टकट रस्त्याने घुसू. बाईक बाईक वगैरे असेल तर हा शॉर्टकट रस्ता तेवढ्याच कामात पडतो, आणि त्यावेळेस हा आपण तो प्रॉब्लेम जो असतो तिथं पोहोचायचा तो आपण सॉल्व्ह करतो. ह्याच बाबतीत बऱ्याच वेळेस स्पॅटियल प्रॉब्लेम जे आता येतात, की अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम्स आपल्या समोर बऱ्याच वेळेस येतात. ही जी स्किल्स आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा कॉग्निटिव्ह मॅपची, हा मॅप तिथं तयार करून मी आपण अगोदर पण म्हटलं की जस्ट पुढे काय असू शकतं किंवा काय असण्याची शक्यता आहे, हे जर तिला आतापर्यंत अनुभवावरून असे असे 3 रस्ते असतील, असं जर कुठे आपलं प्लॅन असेल तर पुढे काय असू शकतं याचा एक अंदाज घेऊन आपण पुढे जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. टोलमन्सचा जो मॅज एक्सपेरिमेंट आहे, मी म्हटलं जो मॅज एक्सपेरिमेंट जो आहे टोलमनचा, the Tolman's works with rat demonstrate that even when rewards were not present, the rat would explore that the maze and later navigate it efficiently, suggesting they had the perform the cognitive maps. मॅज लर्निंग तुम्हाला आता सेमी एक्सपेरिमेंट आहे हा मॅज लर्निंगच्या, त्यावेळेस तुम्हाला टोलमनचा आहे जो एक्सपेरिमेंट आहे हा तुम्हाला प्रॉपर एक करायला पाहायला मिळू शकतो. फक्त तुमच्या जे स्टडी सेंटर आहे त्यांनी हा एक्सपेरिमेंट त्यांना त्यांनी घेतला पाहिजे, कारण ते रॅट्स पण तिथं तेवढे उपलब्ध पाहिजेत किंवा एक आहे. पण तुम्ही ॲज अ व्हिडिओ पाहून किंवा तुम्ही ॲज अ तुमचे ते मॅथ लर्निंगचा वेगळे अजून याचा मॅथ लर्निंगचा अजून एक वेगळा एक्सपेरिमेंट तिथं रॅट्स न करता तिथं वस्तूंच्या साह्याने तो केला जातो. तो तो जर तुम्ही ते करतात मॅक्झिमम याला मॅक्झिमम स्टडी सेंटरवाले किंवा जे कॉलेजला ते आहेत, तर तो करून तुम्ही ॲज अ हे टोलमनचा मॅथ याचा एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकतात. तर ह्युमॅन स्टडीजमध्ये याचा कसा उपयोग होतो, रिसर्च युझिंग टास्क लाईक द मेंटल रोटेशन टास्क और व्हर्च्युअल नेव्हिगेशन स्टडीज हॅव शो द पीपल यूज कॉग्नेटिव्ह मॅप टू सॉल्व द स्पॅटियल टास्क अँड नेव्हिगेट न्यू एन्व्हायरमेंट्स. म्हणजे रिसर्च जे असतात जे संशोधन करतात जे आहे ते टॅक्स आहे ते मेंटल रोटेशन असतात, की तुम्ही जर याचा बऱ्याच वेळेस तुम्ही एखादा ब्रेनचा एखादे बरेच जण आपल्या याच्यात काही डॉक्टर्स पण आहेत, त्यांना माहिती आहे की ज्यावेळेस त्यांनी ब्रेनचा सुरुवातीला अभ्यास केला तर त्यांना काय सुरुवातीला एकदम ब्रेन दाखवला नाहीये. एक तुम्हाला त्यांना ब्रेनचा एखादी त्याला काय म्हणतो ऑब्जेक्ट दाखवला गेला, एक प्लॅस्टिकचा असेल, रबरचा असेल, त्याला कसं कापला गेलं, कसं काय करतात, त्याच्यामध्ये काय असतं, हे वेगवेगळे हे करून काय नेमकं त्याच्यात असतं हा एक नवीन अंदाज त्यांना त्या माध्यमातून एक घेतला जातो. आणि त्याच्यातून एक आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय अजून द स्टडीज have shown that the people the cognitive maps to solve the spatial task याचे या पद्धतीचे स्पॅटियल टास्क असतात जे व्हर्च्युअल नेव्हिगेशन्सने तयार होतं, ते सुद्धा त्याला सोडवतात आणि ते स्टडीसाठी मदत करतात. ऍप्लिकेशन काय आहे, ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन एव्हरीडे नेव्हिगेशन. आपण रोज आपल्या ह्या कॉग्नेटिव्ह मॅपचा आपण एव्हरीडे रोज प्रत्येक वेळेस रोजच्या रोज आपण याचा वापर करत असतो. कॉग्नेटिव्ह मॅप आर द क्रुशियल फॉर एव्हरीडे टास्क लाईक ड्रायव्हिंग द फाइंडिंग लोकेशन अँड इवन नेव्हिगेटिंग कॉम्प्लेक्स बिल्डिंग. ना एका कॉम्प्लेक्स सिच्युएशन असतं, बिल्डिंग असतील किंवा ड्रायव्हिंग करत असताना असतो किंवा एखादी लोकेशन असताना हा मॅप आपण एव्हरीडे रोज वापर असतो. एज्युकेशनल सेटअपमध्ये अंडरस्टँडिंग द कॉग्नेटिव्ह मॅप कॅन इम्प्रूव्ह द टीचिंग मेथड फॉर स्पेशियल स्किल अँड जॉग्रफी. जॉग्रफी अँड स्पॅटियल स्किल जे जे असतात ते करताना टीचिंग मेथडमध्ये आपल्याला ते समजून घेऊन ह्या मॅपचा तिथे टीचिंग करण्यासाठी खूप छान प्रकारे होतो. अर्बन प्लॅनिंग, अर्बन डेव्हलपमेंट असेल, रुरल डेव्हलपमेंट असेल, तिथे याचा चांगल्या प्रकारे वापर या कॉग्नेटिव्ह मॅपचा होतो. अर्बन प्लॅनिंग द नॉलेज ऑफ हाऊ people from and use the cognitive maps can inform that design from the cities and public spaces to be more navigate and user friendly. The challenges and limitation काय, ॲक्युरेसी. कॉग्नेटिव्ह मॅप बऱ्याच वेळेस 100% ॲक्युरेसी असेल किंवा त्याचं ॲक्युरेट असेल असं नाहीये. कॉग्नेटिव्ह मॅप नॉट ऑलवेज परफेक्टली ॲक्युरेट. जसं आपण पाहतो, जसं आपण गुगल मॅप पण पाहतो की प्रत्येक वेळेस तो ॲक्युरेट नसतो. आपण बऱ्याच वेळेस पोहोचलेल्या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जातो, पण आपलं असलेला हवं असलेलं डेस्टिनेशन आपल्याला मिळत नाही. तसंच कॉग्नेटिव्ह मॅपचं मॅक्झिमम असू शकतं. 100% प्रत्येक वेळेस नाही, पण प्रॅक्टिसने ते आपण त्याच्या अॅक्युरेसी वाढवू शकतो. दे कॅन बी डिस्टॉर्टेड बाय बायसेस और लॅक ऑफ कम्प्लीट इन्फॉर्मेशन.
त्यांनी सांगितलं दे कॅन बी डिस्टॉर्टेड. कधी होतं? बायसेस. आपलं पूर्वग्रह दूषित, पण आपल्याला दुसऱ्या आपल्या कल्पना वेगवेगळ्या असल्या की बऱ्याच वेळेस आपल्याला की नाही, हा मार्ग तिथं जातोय, मला माहिती आहे, मी अगोदर येऊन गेलोय, मला कोणीतरी सांगितलं होतं की हा मार्ग तिथं जातोय, म्हणून आपण त्याचा हे घेऊन प्रॉपर जो माहिती आहे ते सोडून त्या बायसेस ना त्या विचारांनी आपण तिथं जातो, पण ते माहिती आपल्याला मिळत नाही, किंवा लॅक ऑफ कम्प्लीट इन्फॉर्मेशन, पूर्ण माहिती नसल्यामुळे आपली अॅक्युरेसी चुकते. म्हणून तो मॅप आपण जो तयार करतो तो ॲक्युरेटली नसतो. म्हणून अॅक्युरेसी नाहीये, म्हणून हा एक चॅलेंज आहे किंवा याचं लिमिटेशन आहे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहे. परत परत तिसऱ्यांदा आपल्याला इंडिव्हिज्युअल डिफरन्स येतो. हा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आपल्याला प्रत्येक ठिकाणी येणार, कारण प्रत्येक व्यक्ती आपण म्हणतो की युनिक आहे, वेगळी आहे, दुसऱ्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे त्याची कॉग्निटिव्ह मॅप तयार करण्याची क्षमता आहे प्रत्येकाची वेगवेगळी आहे. त्याचे एक्सपिरियन्सने शिकण्याची त्याची आहे, जी त्याची क्वालिटी आहे किंवा त्याची ॲबिलिटी आहे, ती इतरांपेक्षा वेगळी आहे. द डिफरंट पीपल मे form and use the cognitive map in the various way depending on their experience, the spatial abilities and strategies. त्याच्या त्याच्या जे ॲबिलिटीज आहेत, त्याच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा त्याचे अनुभव आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या अनुभवाने तो शिकत असतो. या पद्धतीने आपल्याला कॉग्निटिव्ह मॅप हा मदत करत असतो. कॉग्निटिव्ह सायकोलॉजी शिकताना वेगळे वेगळे इन्साइट रिप्रेझेंटेशन, आपल्याला स्पॅटियल इन्फॉर्मेशन तो आपल्याला देत असतो, आणि इंटरॅक्ट विथ आपल्या एन्व्हायरमेंटशी डील करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला तो शिकवतो. या पद्धतीने आपलं फर्स्ट चॅप्टर जे आपलं आहे कॉग्निटिव्ह सायकोलॉजी, अंडरस्टँडिंग ऑफ कॉग्निटिव्ह सायकोलॉजीचं, ते आपण पूर्ण केलेलं आहे. आपण सोमवारी नवीन टॉपिकला सुरुवात करूया. मला वाटतं की आपण रिसर्चचा आपला फर्स्ट चॅप्टर आपण रिसर्च सुरू करू, म्हणजे एकेकांची तिन्ही चॅप्टर आपले चालू होतील. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो, नसतील तर आपण थांबूया. थँक्यू सगळ्यांना. मला वाटतं कोणाला नाहीये. छान. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आपण सोमवारी, उद्या परवा नाही पण सोमवारी आपण बरोबर 4:30 वाजता पुन्हा भेटूया. रिसर्चचा पहिला चॅप्टर आपण रिसर्चचा आपण चालू करूया. ओके. पुन्हा एकदा धन्यवाद.